हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये भंडारा, वर्धा, नागपूर ग्रामीण या जिल्ह्याचा पेपर कसा होता, त्याचबरोबर फायनल कट ऑफ अंदाजित काय लागू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. तसंच पोलीस भरतीच्या इतर अपडेट्ससाठी इथून पुढे येणारे जे याद्या असतील त्या सर्व याद्या आपल्या चॅनलवर मी लवकर अपडेट्स करत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारं दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, हा भंडारा पोलिसांचा आज झालेला पेपर आहे. या ठिकाणी पाहू शकता. ह्याच्यामध्ये जे प्रश्न दिसतात, जसं की हा असणारा विरुद्ध अंक विचारलेला असतील, किंवा हस्तांदोलन असेल, किंवा त्याचबरोबर अक्षरमाला, त्याचबरोबर सांकेतिक भाषा, स्वरांचा या ठिकाणी ग्रुप, त्याचबरोबर असणारा अंक आणि अक्षरांचा संबंध असेल, त्याचबरोबर वयवारी आहे, चिन्ह बदल केलेला आहे. एकंदरीत जर पेपर बघायला गेलं तर या ठिकाणी पेपर पॅटर्ननुसार पेपर आपल्याला दिसतो. म्हणजे रिझनिंगच्या या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी 25 मार्क आहेत, त्याच्यानंतर GK GSचे 25 मार्क आहेत, त्याचबरोबर मराठी व्याकरण 25 मार्काला आहे आणि मॅथ 25 मार्काला आहे. अशा पद्धतीमध्ये पॅटर्न वाईज असणारा हा पेपर तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर या पेपरची लेवल बघितली तर पेपरची लेवल ही माझ्या हिशोबानं या ठिकाणी इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता. म्हणजे काय तर बरेपैकी प्रश्न असणारे सोपे पण होते, त्याचबरोबर काही प्रश्न असणारे मेरिट ठरवणारे असणारे पण होते. याच्यामध्ये तुम्हाला तर्कानुमान पण पाहायला मिळते, घड्याळ. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर रिझनिंगमधले जेवढे चॅप्टर आपण शिकलेले असतात त्या सर्व चॅप्टरवर असणारा भर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये असणारे माझ्या हिशोबानं लगभग असणारे 15 ते 20 प्रश्न असे आहेत की जे विद्यार्थ्यांना असणारे वेळ खाऊ, त्याचबरोबर जिथं विचार करायला जास्त वेळ लागतो असे प्रश्न आहेत. त्यामुळे या ठिकाणचा या सर्व पेपरचा अभ्यास करता, ग्राउंडचा असणारा कट ऑफ पाहता, त्याचबरोबर जागा पाहून मी जे पुढं कट ऑफ सांगत आहे अंदाजित, तो सर्व या असणाऱ्या गोष्टीचा विचार करून मी कट ऑफ सांगत आहे. असंच उठलं आणि काही आकडे सांगितले असं होत नाही. तेथील जागा, त्याचबरोबर असणारा तिथला ग्राउंडचा कट ऑफ काय लागलेला होता, पेपरची लेवल काय होती, या सर्व गोष्टीचा विचार मी ह्याच्यामध्ये केलेला आहे. मध्ये 15 ते 20 प्रश्न मी म्हटलं की अवघड लेवलचे असणारे होते. तर यानुसार असणारं एक अंदाजित कट ऑफ कॅटेगरी वाईज असणारा काय लागू शकतो तो मी पुढं तुम्हाला सांगतो. तर पहा, यामध्ये असणारा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे 121 ते 125च्या दरम्यान असणारा लागू शकतो अंदाज आहे. ओपनचा जर बघायला गेलं ओपनचा, तर ओपन महिलांचा 111 ते 116 या दरम्यान असणारा लागू शकतो. SC जनरल हा 113 ते 118 या दरम्यान असणारा लागू शकतो. SC महिलांचा 105 ते 109 या दरम्यान असणारा लागू शकतो. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो 115 ते 119 या दरम्यान असणारा लागू शकतो. 106 ते 110 एवढ्या दरम्यान असणारा ST कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ लागू शकतो. EWS कॅटेगरी यांचा कट ऑफ सगळ्यात कमी येईल, 106 ते 111च्या दरम्यान हा कट ऑफ लागेल. आणि EWS महिलांचा कट ऑफ हा महिलांमध्ये सगळ्यात कमी 100 ते 105च्या दरम्यान असणारा असू शकतो. VJA कॅटेगरी यांचा थोडासा जास्त जाईल, 115 ते 120च्या दरम्यान असणारा VJA कॅटेगरीचा लागेल. तर VJA महिलांचा हा 108 ते 113 या दरम्यान असणारा लागू शकतो. NTC कॅटेगरी या जनरलचा कट ऑफ 114 ते 119 या दरम्यान असू शकतो. तर महिलांचा 106 ते 111 एवढ्या दरम्यान असणारा लागू शकतो. NTD फक्त जनरलला जागा होती, यांचा कट ऑफ हायच लागेल, 118 ते 122 एवढ्या दरम्यान असणारा कट ऑफ लागू शकतो. SEBC जनरलचा 113 ते 117 या दरम्यान असणारा SEBC जनरलचा लागू शकतो.
तर SEBC फिमेलचा कट ऑफ हा 104 ते 108 या दरम्यान असणारा लागू शकतो. तर अशा पद्धतीमध्ये भंडाऱ्याचा अंदाजित फायनल कट ऑफ काय असू शकतो हा आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढचा जिल्हा घेऊयात, या ठिकाणी वर्धा. तर या वर्धा पोलीस भरतीचा पेपर जर बघायला गेलं तर कसा होता, तर बघा इथं तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या संख्यामाला, समान संबंध, त्याचबरोबर क्षेत्रफळावर आधारित असणारे प्रश्न दिसतात, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, त्याचबरोबर या ठिकाणी शेकडेवारीचे प्रश्न आहेत, व्याज आहे, चक्रवाढ व्याजावर इथं तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं वर्तुळ परिघावर असणारा प्रश्न आहे, बहुभुजाकृतीवर असणारा प्रश्न आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही जर बघायला गेलं तर नफा तोट्यावर तुम्हाला प्रश्न दिसतो. पुढं असणारे या ठिकाणी अक्षरमाला विचारलेली आहे. त्याचबरोबर इथं एक प्रकारचे सांकेतिक भाषा आहेत, विसंगत घटक आहे, आकृत्यामधील रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. एकंदरीत जर पूर्ण पेपरचा विचार केला वर्ध्याचा, तर इथलाही पेपर असणारा माझ्या हिशोबाने इझी टू मॉडरेट लेवलचाच होता. म्हणजे इतका असणारा हार्ड पेपर मला वाटलेला नाही वर्ध्याचा. पण या वर्ध्यामध्ये माझ्या हिशोबाने लगभग 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी डिफिकल्ट लेवल थोडेसे जास्त होते. बाकी असणारे जे प्रश्न आहेत, जे विद्यार्थी त्या ठिकाणी रेग्युलर नियमित अभ्यास करणारे होते त्यांच्यासाठी हा पेपर असणारा सोपाच गेलेला आहे. आता ज्यांनी अभ्यासच नाही केला आहे त्यांच्यासाठी किती सोपा प्रश्न असेल तरी त्या ठिकाणी असणारं अवघडच वाचेल. जसं आता हाच प्रश्न 57 नंबरचा, अरे कुठे चाललास इकडे, या वाक्यातील केवळ प्रयोगी कोणता आहे. आता हे मला सांगायची गरज आहे का, नाही आहे, कारण काय दिलेली आहे त्याला हाक दिलेली आहे. सोपे प्रश्न असणारे याच्यामध्ये भरपूर सारे दिसतात. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतंय की भंडाऱ्यापेक्षा जास्त सोपा पेपर थोडासा हा होता. मग इथला असणारा कट ऑफ काय लागू शकतो, इथल्या जागांचा विचार करून, त्याचबरोबर इथल्या मैदानी चाचणीच्या कट ऑफचा विचार करून या ठिकाणी असताना मी तुम्हाला वर्ध्याचा फायनल कट ऑफ काय लागू शकतो याचा अंदाज सांगत आहे. तर तो असणारा पाहूयात आपण आता. वर्धा जनरलचा जो कट ऑफ आहे हा 125 ते 130च्या दरम्यान जाईल असा माझा अंदाज आहे. महिलांचा कट ऑफ जनरलचा 117 ते 122च्या दरम्यान जाईल. OBC जनरलचा कट ऑफ या ठिकाणी 123 ते 128 एवढ्या दरम्यान असेल. OBC महिलांचा हा 115 ते 120 या दरम्यान असणारा असू शकतो. SC कॅटेगरी 120 ते 124 या दरम्यान असणारा लागू शकतो जनरलचा. महिलांचा 112 ते 117 या दरम्यान असणारा लागू शकतो. ST कॅटेगरी पाहूयात पुढची. ST कॅटेगरीचा हा 121 ते 125 एवढ्या दरम्यान जनरलचा लागेल आणि महिलांचा 114 ते 118 एवढ्या दरम्यान असणारा लागू शकतो. EWS कॅटेगरी, EWS जनरलचा कट ऑफ हा 117 ते 121 एवढ्या दरम्यान असणारा लागू शकतो. तर EWS महिलांचा कट ऑफ हा 109 ते 113 दरम्यान असणारा या ठिकाणी लागू शकतो. NTB कॅटेगरी 123 ते 126 असणारा लागू शकतो आणि NTB महिलांचा 113 ते 117 या दरम्यान असणारा लागू शकतो. SEBC कॅटेगरी 122 ते 126 या दरम्यान जनरलचा लागू शकतो. तर SEBC महिलांचा हा 112 ते 115 एवढ्या दरम्यान असणारा वर्ध्याचा फायनल कट ऑफ लागू शकतो. येथील जागा, मैदानी चाचणीचा कट ऑफ, तसंच पेपरची लेवल या गोष्टीचा विचार करून मी हा अंदाजित कट ऑफ सांगत आहे. एक्झॅक्ट कट ऑफ जर त्यांनी असणारा एकत्रित मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचे गुण जर टाकले तर मी असणारा नक्की त्यांचा कट ऑफ लागण्याच्या अगोदर एक्झॅक्ट कट ऑफ काढून असणारा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर मी ते कट ऑफचे PDF पण असणारे टेलिग्रामवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे. शेवटचा जिल्हा आजच्या व्हिडिओमधला नागपूर ग्रामीण. या नागपूर ग्रामीणचा पेपर कसा होता ते सुरुवातीला पाहू. तर इथला असणारा पेपर असा मला वाटलेला आहे. इथं जर बघायला गेलं तर बघा या ठिकाणी सांकेतिक भाषा आहे, अक्षरमाला, समान संबंध, दिशा आणि अंतर या ठिकाणी विचारलेलं आहे. वयवारी विचारणी असणारं कॅलेंडर विचारलेलं आहे. इथं वयातला फरक आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला जे तक्ता भरायचा, या तक्त्यामध्ये मला वाटतंय सर्व जे संख्या आहेत या बाहेर काढून लहानापासून मोठ्याकडे नेल, जसं की 31, 41, त्याच्यानंतर 53, त्याच्यानंतर 67 असं जर बघायला गेलं तर याच्यात 10चा फरक आहे, नंतर 12चा, नंतर 14चा, नंतर 16
नंतर 18, नंतर 20, 22, 24, मग या 143 मध्ये जर 24 मिसळले तर 167. अशा पद्धतीमध्ये बघा इथं नातेसंबंध आहेत, इथं असणारं क्रम विचारलेला आहे. परत इथं नातेसंबंध आहे, समान संबंध आहेत, म्हणजे मंगळवारपासून असणारा 4था दिवस शनिवार, तर चैत्रपासून 4था महिना कोणता. परत समान संबंध, अंकमालिका विचारलेली आहे. या ठिकाणी गाळलेली पदं असणारं लयबद्ध अक्षरमालिका विचारलेली आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला संख्या बदल चिन्ह बदल करून असणारं उत्तर काढायचं आहे. रांगेतला क्रम आहे, म्हणजे इथंही जर पेपरचं पॅटर्न बघितलं तर त्या ठिकाणी असणारं मॅथ, रिझनिंग, GK GS आणि मराठी 25-25 मार्काला असणारं वेटेज दिलेलं आहे. इथं चालू घडामोडीचे भरपूर असणारे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर या पेपरची लेवल जर मला विचारली तर लगभग असणारा इझी लेवलचा पेपर होता असं मला वाटतंय माझ्या अनुभवावरून. तर ह्याच्यामध्ये लगभग असणारे 10 क्वेश्चनच्या आसपास अवघड क्वेश्चन होते असं मला वाटतंय. बाकी इथला नागपूर ग्रामीणचा जो कट ऑफ आहे तो कसा लागेल फायनलचा तो तुम्हाला मी पुढं सांगतोच. नागपूर ग्रामीणचा फायनल कट ऑफ बनवताना तेथील जागा, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं जे मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला होता आणि पेपरची लेवल या गोष्टीचा विचार करून मी तुम्हाला सांगत आहे. तर यांचा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो मला असं वाटतंय लगभग 124 ते 129 एवढ्या दरम्यान लागू शकतो. मनचा जनरलचा जो कट ऑफ आहे ओपनचा तो असणारा 116 ते 121 पर्यंत असणारा लागू शकतो. OBC कॅटेगरीचा या ठिकाणी जनरलचा कट ऑफ 119 ते 125 पर्यंत असणारा या ठिकाणी लागू शकतो. OBC महिलांचा कट ऑफ हा 112 ते 117 पर्यंत असणारा लागू शकतो. SC कॅटेगरी 114 ते 118 या दरम्यान जनरलचा लागू शकतो. तर SC फिमेलचा कट ऑफ हा 110 ते 114 पर्यंत लागू शकतो. ST कॅटेगरी 116 ते 120 या दरम्यान असणारा लागू शकतो. ST महिलांचा 111 ते 115 एवढ्या दरम्यान असणारा लागू शकतो. EWS कॅटेगरी 110 ते 115 पर्यंत यांचा जनरलचा कट ऑफ जाईल आणि महिलांचा 107 ते 112 पर्यंत असणारा यांचा कट ऑफ लागू शकतो. VJA कॅटेगरी पुढची यांचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 117 ते 122 पर्यंत लागू शकतो. VJA महिलांचा 111 ते 117 पर्यंत जाऊ शकतो. NTB 118 ते 123 पर्यंत लागू शकतो जनरलचा आणि NTB महिलांचा 110 ते 114 पर्यंत लागू शकतो. NTC 120 ते 123 पर्यंत NTC कॅटेगरीचा लागू शकतो. NTC फिमेल 111 ते 115 दरम्यान लागू शकतो. NTD कॅटेगरी 121 ते 125 एवढ्या दरम्यान लागू शकतो. महिलांचा 113 ते 117 पर्यंत असणारा लागू शकतो. SEBC कॅटेगरी 118 ते 124 दरम्यान जनरलचा लागू शकतो. महिलांचा 109 ते 113 पर्यंत असणारा SEBC कॅटेगरीचा लागू शकतो. अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला 3 जिल्ह्याचे फायनलचे अंदाजित कट ऑफ सांगितलेले आहेत. अजून पुढे असणारे बाकी जिल्ह्याचे जे त्या ठिकाणी असणारे पेपर झालेले आहेत त्या सर्वचे त्या ठिकाणी व्हिडिओ मी हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये घेऊन येईन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. काही जिल्ह्याच्या आन्सर की आलेले आहेत, काही जिल्ह्याच्या यायच्या आहेत, तर त्या आन्सर की पण मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.